म्हणजे जसं आपलं महाराष्ट्राचं मुंबई आहे तशी ह्या देशामध्ये 5च शहरं महत्त्वाची का मानली जातात की मुंबई आहे, चेन्नई आहे, बेंगलोर आहे, दिल्ली आहे, अजून एखादं काही आहे. तर ही 5च शहरं का? प्रत्येक राज्याचं एक स्वतःचं शहर मुंबईसारखं का नसावं? फक्त आचार्य अत्रे म्हणायचे की मराठी माणसं ही दगडी कोळशासारखी आहे, म्हणजे आधी पेटत नाही आणि पेटली तर विझत नाही. त्यामुळे सतत ती पेटती राहण्याचं काम जे होतं ते पुढच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या क्षमतेने, त्यांच्या ताकदीने, पूर्ण ताकदीने त्यांनी महाराष्ट्रात केलं. तर अशी परिस्थिती होती, स्थानिक लोकाधिकार समितीचा आधार घेऊन भरती व्हायचं आणि तिथे कम्युनिस्ट संघटना किंवा इंटक जे काँग्रेसच्या संघटना ह्याचं सभासद व्हायचं. असे दुहेरी लोक, डबल स्टँडर्ड लोक. तर त्यांची आता मुलं जी आहेत ते विचारतात शिवसेनेने आम्हाला काय दिलं, बाळासाहेबांनी आम्हाला काय दिलं. अरे काय दिलं? तुम्हाला राहायला जागा दिल्या ना. त्यामुळे ते हिंदुत्वाचं ओझं घेतल्यामुळे नुकसान मराठी माणसाचं प्रचंड झालं, पण त्याच्याही पद्धतीने शिवसेनेचा धाक कमी झाला, ही पण वस्तुस्थिती आहे. नमस्कार. आपलं महानगर मायमहानगर.comच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होते आणि बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आणि बाळासाहेबांना जवळून जाणणारे असे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव आपल्यासोबत आहेत. ते आपल्याशी या पॉडकास्टमध्ये बाळासाहेब काय होते, आजसुद्धा मराठी माणसाला बाळासाहेबांची गरज का वाटते आणि बाळासाहेब असते तर आज शिवसेनेची जी वाताहत झाली आहे ती झाली असती का, या सर्ववरती आपण सखोलपणे चर्चा करणार आहोत. ज्ञानेश महाराव सर, आपलं या विशेष पॉडकास्टमध्ये स्वागत. नमस्कार. आज आपण आपलं महानगर मायमहानगर.comच्या या विशेष मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे न उलगडलेले पैलू, बाळासाहेब ठाकरे यांची आजसुद्धा ज्या झेंजीच्या जमान्यामध्ये आपण आहोत त्यांना अशी आठवण काय येते या विषयावर सविस्तरपणे आपल्याशी चर्चा करणार. मला एक सांगा सर, आजही तरुणांना, आबालवृद्धांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हवे होते असं का वाटतं? त्याचं कारण त्यांनी जो विचार मांडला, विशेषतः मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस, भारतीय माणूस ह्यांचा जो आतला आवाज असतो तो व्यक्त करायचं काम त्यांनी केलं कायम. आणखीन तुम्ही झेंजीचाच विचार केला, पण आता अल्फाजी पुढची आलेली आहे, त्यांनासुद्धा आवडेल असं त्यांचं वक्तृत्व होतं, स्पष्टता होती. ते नेहमी सांगायचे की जे बोलायचं आणि जे करायचं ते धाडसानी करायचं. सहजपणेच माणूस सगळ्या गोष्टी करतो, पण धाडसानी केलं तर लोक आकर्षित होतात. त्यांनी एक उदाहरण छान दिलं होतं की आपण क्रिकेटची मॅच बघतो तर कोणी असं म्हणत नाही स्टेडियममधली लोक की वी वॉन्ट सिंगल, वी वॉन्ट सिंगल. तर प्रत्येकाला जो ओरडतो तो सांगतो की वी वॉन्ट सिक्सर. तर सिक्सर मारण्याची हिंमत ही बाळासाहेबांकडे होती. त्यामुळे त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त झाले, त्यांचे अनेक निर्णय थोडेसे भडकाऊ झाले, परंतु काळाच्या ओघात त्यांचे प्रत्येक बोलणं, आणखीन त्यांचा प्रत्येक निर्णय हा योग्य ठरलेला आहे. त्या त्या क्षणी माणसं थोडीशी आपल्याला नकोशी वाटतात, कारण का ते काळाच्या पुढे असतात. म्हणजे आज जी मुंबईमध्ये स्थिती आहे, महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, अगदी देशाचं राजकारणसुद्धा, ह्या सगळ्याबद्दल बाळासाहेबांनी बोललेलं आहे त्यावेळी. त्यावेळी ते सांगायचे, ह्या भाजपनी जर योग्य पद्धतीने आपले जर पत्ते टाकले नाही तर देशामध्ये अराजक निर्माण होईल. आज अराजक नसलं तर अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखीन मणिपूर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. 1.5 वर्ष एखादं राज्य पेटतं राहतं. त्याचं कारण का? तर त्यांचा तितका खोलवर सखोल असा अभ्यास होता. फक्त सांगायची पद्धत वेगळी होती, त्यामुळे त्यांच्याकडे तरुण आकर्षित होत होते. विशेषतः म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी 3 पिढ्या, म्हणजे 66 पासून ते 2012पर्यंत 3-4 पिढ्या त्यांनी आकर्षित स्वतःकडे केल्या होत्या. हे त्यांचं आकर्षण होतं, ते म्हणजे वक्तृत्व आणि वक्तृत्वाला असलेली विचारांची बैठक आणि स्वाभिमानाची बैठक. तुम्ही आता सर ज्याचा उल्लेख केला की विचारांची बैठक, स्वाभिमानाची बैठक, मराठी माणसामध्ये स्वाभिमान, लाचारी करायची नाही, गुलामी पत्करायची नाही, ह्या जो मराठी बाणा जो स्ट्रॉंग बनवला त्याला कुठे ना कुठे बाळासाहेबांनी बाळासाहेबांचे विचार त्याला कारणीभूत. पण आज ज्या परिस्थितीमध्ये मराठी माणूस आहे,
मराठी म्हणजे जी देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी म्हटली जाते मुंबई, त्या ठिकाणीच मराठी माणूस पोरका झाला आहे सर. तो पोरका असं आपल्याला म्हणता येत नाही. मुंबईची जी रचना आहे किंवा मुंबईमध्ये जी मुख्य बाजारपेठ किंवा आर्थिक राजधानी आपण देशाची म्हणतो, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या प्रश्नांना आपण वेळच्या वेळी उत्तरं शोधायला हवी होती, ती आपण शोधली नाही. आपण म्हणजे मुंबईकरांनी असं म्हणूया, कारण मुंबई ही तशी बघायला गेली तर मराठींची आहे, मराठी लोकांची आहे, पण ती सर्वांसाठी आपली आहे, कारण ह्या देशातलाच तो एक भाग आहे. जसं आपण प्रांतीयवाद किंवा काही जरी म्हटलं की हे राष्ट्र वेगळं आहे, पण जगाच्या विश्वाच्या ह्याच्यामध्ये आपण त्यातले घटक आहोत, काही वेगळे नाही आहेत. म्हणून संतांनी सुद्धा विश्वाची माझे घर ही कल्पना सांगितली. परंतु ते करताना लोकसंख्येच्या नुसार त्याच्यावरती भार येऊ नये, आणखीन अर्थकरण विस्कळीत होऊ नये. बाहेरून येणारी लोक कमी पैशामध्ये काम करू शकतात म्हणून आपणही स्वीकारतो, परंतु ते आले आणखीन गेले असं होत नाही. त्यांना इथे स्थायिक व्हायचं असतं, इथे संधी आहे तशी. म्हणून तर बाळासाहेबांनी तेव्हापासून सांगितलं होतं की ते स्थलांतर होण्यापेक्षा ती राज्य तर सक्षम झाली, म्हणजे जसं आपलं महाराष्ट्राचं मुंबई आहे तशी ह्या देशामध्ये 5च शहरं महत्त्वाची का मानली जातात, की मुंबई आहे, चेन्नई आहे, बेंगलोर आहे, दिल्ली आहे, अजून एखादं काही आहे. तर ही 5च शहरं का, प्रत्येक राज्याचं एक स्वतःचं शहर मुंबईसारखं का नसावं, ही संकल्पना त्यांची सुद्धा होती, की जिथे सगळ्या सोयी सुविधा असतील आणि लोक तिथे 90% लोकांना, स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळेल, त्याच्यामुळे त्यांच्याकडे लाचारी एक येणार नाही, तडजोडी येणार नाही, स्वाभिमानाने राहता येईल, ह्याच तर कल्पना होत्या. आणि त्याबाबत ते मुंबईच्या बाबत आग्रही होते. परंतु मुंबईची रचना अशी होती, आर्थिक राजधानी म्हणून मान्य केल्याने देशातले पहिल्यांदा सुशिक्षित लोक पण आले. असं काही नाही आपले की म्हणजे मेहनत करणारीच लोक आली अशातला भाग नाही आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीची लोक आली आणि मग त्यांनी ज्या कष्टाने, त्यांचे पण कष्ट आहेत, पण ते सगळेच कष्ट नाही, ते तिथे रीच होते. काही लोक म्हणजे त्यांच्या भागामध्ये जे आपण मारवाडी जैन समाज म्हणतो, तर ते मुळात आर्थिक संपन्नता होती. ते इथे सावकारी करायलाच आले ना. ते मराठी सावकार तुम्हाला कुठे दिसतोय आता, की जो पूर्वी होता 70-80 वर्षापूर्वी, तो आता मराठी सावकार कोणी दिसत नाही. पण हे पैशाचा खेळ किंवा आपल्या व्यवहारामध्ये आपण म्हणतो दुकानं, ग्रोसरीची दुकानं असतील किंवा अजून काही, तर ती सगळ्यांची होती ना. अनेक समाजातले मराठी समाजातले जे वैश्वणी समाज होत्या, त्यांच्या पानाच्या गाद्या होत्या प्रत्येक कॉर्नरवरती, किंवा दुकानं पण होती. मग ती उद्ध्वस्त कशी झाली, तर जागेतला भाव आला, त्याच्यामधला जो मार्जिन होतं ते कमी होतं, आणि गुटखा विकण्याची आपल्याकडे मानसिकता नाही. म्हणजे जे नवीन, कारण ते गैर आहे, माणसासाठी तापदायक आहे. पान खाणं वेगळं आणि गुटखा खाणं वेगळं, ह्याच्यामध्ये तुटत गेल्या आणि त्या जागा त्यांनी बळकावल्या. आणि नंतर लक्षात आलं की मुंबई ही गिळंकृत करण्याचं जे जुनं कटकारस्थान होतं ते काही नवीन नाही आहे, ते जुनं होतं, ते अबाधित आहे. त्याच्या विरोधात बाळासाहेबांनी प्रत्येक वेळी हाक दिली होती. तशी हाक आताही देण्याची गरज आहे. ती स्थिती आज आहे. आचार्य अत्रे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे जे वक्तृत्वातले आदर्श होते, आदर्श त्यांचे 3 होते. मी स्वतः प्रबोधनकार ठाकरे, त्यांचे वडील आचार्य अत्रे, आणखीन कॉम्रेड डांगे, ह्या 3ही त्यांचे आदर्श होते वक्तृत्वातले. तिघांच्याही बद्दल त्यांनी खूप तपशिलात सांगितलेले वैशिष्ट्य. प्रबोधनकार एकदम रोखठोक आणि इतिहासाचा बेस असलेले होते. आचार्य अत्रेंची भाषा होती ती विनोद प्रचूर होती. आणखीन जी कॉम्रेड डांगे यांची भाषा होती त्याच्यामध्ये सखोल ज्ञान असायचं. ते अर्थतज्ञच होते उत्तम. कामगारांसाठी त्यांनी काम केलं होतं. अर्थात त्यांचं बाळासाहेबांचं म्हणणं होतं की त्यांचं भलं झालं, कामगारांचं काय भलं झालं नाही, पण ठीक आहे. पण त्यांचं वक्तृत्व होतं ते यांनी स्वीकारलं होतं. तर आचार्य अत्रे म्हणायचे की मराठी माणसं ही दगडी कोळशासारखी आहे, म्हणजे आधी पेटत नाही आणि पेटली तर विजत नाही. त्यामुळे सतत ती पेटती राहण्याचं काम जे होतं ते पुढच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या क्षमतेने, त्यांच्या ताकदीने, पूर्ण ताकदीने त्यांनी महाराष्ट्रात केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर ते कधीच गेले नाही. कुठली सभा त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर केली नाही. पण महाराष्ट्राच्याच बाहेर नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा त्यांचं नाव गेलं, इतकं त्यांची सक्षमता होती. मला त्याच्यावरतीच यायचं की 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. आज 60 वर्षांत, म्हणजे आज आपण त्या 60व्या वर्षामध्ये आहोत. 19 जून 2026ला 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण होतील आणि त्याच वर्षामध्ये बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होत आहे.
आता शिवसेना तशी राहिली नाही असं बोललं जातं. तुमचा अनुभव काय आहे? नाही, तशी कशी राहील? तशी परिस्थितीच नाही ना समाजामध्ये. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. इथे गिरणी कामगार मोठ्या संख्येने 3 लाख होता. शिवाय 3-4 लाख म्हणजे आपल्या ज्या फार्मास्युटिकल्स कंपनी होत्या, ग्लॅसगो होती, रेप्टेकोस बॅरेट होती किंवा अजून काही सँडोज होती, त्या मुंबईच्या बाहेर गेल्या. अजून काही मेटल बॉक्ससारखे औद्योगिक चांगले कारखाने होते, महिंद्राची कंपनी होती, सिमेंट्स होती, डनलप होती टायरवाले. तर हे सगळं आता बदललेलं आहे ना, रचनाच बदललेली आहे. आता कॉर्पोरेट सेक्टरमधल्या कंपन्या इथे मोठ्या प्रमाणात त्यानुसार पक्ष आलेल्या आहेत. बदलतात. त्याच्यानुसार पक्ष बदलत नाही, तर माणसं तिथे काम करणारी बदलतात. कारण मुळात संघटन हे समाजाचं होत नाही. पहिल्यांदा जे संघटन असतं की जिथे तुम्ही काम करता तिथे जे युनियन्स असतात त्याच्यातून पहिलं संघटन होतं. नंतर मग भाषेवरती संघटन होतं आणि मग ते संपूर्ण पक्षाचं संघटन राहतं. हे सगळे पक्ष कुठल्या तरी युनियनशी बांधलेले होते. जुनी रचना ती तशी होती. म्हणजे अगदी जनसंघाचा सुद्धा भारतीय कामगार त्यांचं एक मजदूर संघ नावाचं मजदूर संघ. होतं. भारतीय मजदूर संघ. समाजवाद्यांचं होतं. ते बगाराम तुळपुळे होते. त्यांचं मी इंटरव्ह्यू घेतलेला आहे, म्हणजे मुलाखत घेतलेली आहे. किंवा रमणलाल शहा नावाचे जे भारतीय मजदूर संघाचे होते, दत्तोपंत ठेंगडी होते. मला हे पाहायला मिळाले. त्याच्यामुळे पक्षाची रचना काय ती माहिती होती. काँग्रेसचं पण होतं ना, काँग्रेसची राष्ट्रीय मिल मजदूर संघ जी युनियन होती त्याच्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस भक्कम होते, कम्युनिस्ट भक्कम होते. त्यांची ती कामगारांच्या संघटना होत्या, अहिल्या रांगणेकर, पी.के. कुरणे, ही लोकं जी होती ती कामगारांच्या चळवळी चालवायची. बी.टी. रणदिवे होते. तसं बाळासाहेबांच्या इथे सुद्धा होती ना माणसं. दत्ताजी साळवी होते, मधुकर सोरपोतदार आणि आपला वामनराव गणेश माडिक नाईक, होते. गणेश नाईक, ह्या वामन- तिघांच्याही स्वतंत्र संघटना होत्या, कामगार संघटना होत्या. याच्यामुळे तो संघटित होण्यासाठी जे मुख्य पाया लागतो तो आता पायात जर विस्कटल्यानंतर ती रचना कशी राहील? मग त्याच्यातून त्यांनी ह्या संघटना घेऊन, काही बँकिंगच्या संघटना होत्या, बँकच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक लोकाधिकार स्थानिक समिती, लोकाधिकार समिती समितीची त्याच्यातून आली ना, त्याच्यातून निर्माण झाली. की आम्हाला तिथे संघटना, म्हणजे त्यांनी बाळासाहेबांनी ह्या सगळ्यामधून शिरकाव करण्यासाठी जिथे जिथे फटी होत्या म्हणजे तिथे शिरकाव करून आतमध्ये व्यापक रूप धारण केलं आणि त्याचे सगळे लाभार्थी आहे. प्रश्न असा आहे की ज्यावेळी काहीच मिळत नव्हतं त्यावेळी मराठी म्हणून आपण अत्यंत संघटितपणे आपण उभं राहत होतो. आता जे शिवसेनेच्या विरोधात बोलतात त्यांचे वडील असतील, भाऊ असेल, एक महाराष्ट्रामध्ये असं, मुंबईमध्ये असं एकही कुटुंब नसेल की त्याच्यामध्ये त्या स्थानिक लोकाधिकार समितीने काम केलं. मग एअर इंडियामध्ये असेल, वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये असेल, LIC होत्या, LIC असेल, बँका असतील, बँका होत्या. ते केवळ ह्यांच्यामुळे मिळालं. म्हणजे अशी परिस्थिती होती, स्थानिक लोकाधिकार समितीचा आधार घेऊन भरती व्हायचं आणि तिथे कम्युनिस्ट संघटना किंवा जे काँग्रेसच्या संघटना ह्याचं सभासद व्हायचं. असे दुहेरी लोक, डबल स्टँडर्ड लोक. तर त्यांची आता मुलं जी आहेत ते विचारतात शिवसेनेने आम्हाला काय दिलं, बाळासाहेबांनी आम्हाला काय दिलं. अरे काय दिलं? तुम्हाला राहायला जागा दिल्या ना. म्हणजे मी काही त्यांच्या विचार पक्षाचा अजिबात समर्थक नाहीये. म्हणजे मी बाळासाहेबांना 68 सालापासून बघतो, घडीला राहायला खूप होतो. टीका सुद्धा केलेली आहे, प्रचंड टीका केलेली आहे. म्हणजे आयात आणि कायम केलेली आहे. मी कायम त्यांना प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांनी मी चालणार आहे. त्याच्यामुळे मी त्यांना कायम सांगितलं की तुम्ही प्रबोधनकार का नाही तुम्ही हे करत, तुमच्या त्याचं समर्थन किंवा ते लोकांपर्यंत का नेत नाही. ते स्वतः प्रबोधनकारांच्या पूर्ण विचारांचे होते. परंतु ते नेहमी सांगायचे ह्या समाजामध्ये परिस्थिती अशी करून ठेवलेली की या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या त्याच्या स्वतः सकट घ्यायचे ते, की त्यांना अडाणी समाजावरती राज्य करायचे, सुशिक्षित समाजावरती करायचं नाही. कारण सुशिक्षित लोक एकत्र आले की फक्त चर्चा करतात, अडाणी लोक बदल करू शकतात हे लक्षात आल्यामुळे त्यांना अडाणी तसंच ठेवण्यात येतं, अशिक्षित ठेवण्यात येतं, म्हणजे विषयांपासून आणखीन त्यांच्यावरती राज्य करता येणं सोपं आहे. तर बाळासाहेबांनी मुळात जे काम केलं त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, तेव्हा लाभार्थी नव्हते, त्यामुळे त्यांनी त्या दिशा दाखवल्या. लाभार्थ्यांचीच स्वार्थ आल्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे की लाभार्थी आहेत ते शिवसेनेपासून लांब आहेत किंवा म्हटलं तर बाळासाहेबांपासून लांब आहेत.
मला एक सांगा की बाळासाहेबांची एक प्रखर हिंदुत्ववादी असं एक व्यक्तिमत्व आहे. हिंदुत्व काय म्हणजे ज्या काळामध्ये बाबरीचं ते पतन सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून बघितलेल्या आहे. अशा वेळी हिंदुत्व, प्रखर हिंदुत्व, बाळासाहेबांची हिंदुत्वाची संकल्पना काय होती त्याकडे तुम्ही कसं बघताय? त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे, सोपं सांगितलेलं आहे की मला घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला हिंदू हिताला जो बडवे आपलं हित अहित करेल हिंदू हिताचं त्याला बडवणारा हिंदू पाहिजे. त्यांनी कर्मकांडाला कधी महत्त्व दिलं नाही. तुम्हालाही माहिती असेल बाळासाहेब गेल्यानंतर आपले उद्धव ठाकरे यांनी डोकं बोडकं बिडकं केलं असं तुम्ही बघितलेलं नाही. नाही, त्यांनी 12वं 13वं घातलं, वर्षश्राद्ध केलं, असं काही झालेलं नाहीये. ती त्यांच्या कुटुंबाची प्रथा आहे, आपल्याला घेता येत नाही. ते समजलं की नाही. त्यांची स्पष्टता होती आणि त्या बाबतीत ते सावरकरांचा आदर्श मानत होते. सावरकरांनी पण सांगितलेलं आहे, गायीची थोडी हत्या झाली तरी चालेल, पण उभ्या देशाच्या बुद्धीची हत्या करू नका, जी आज केली जाते. आणि ते बाळासाहेबांनी ते सावरकर स्वीकारलेले होते. अंधश्रद्धा निर्मूलनवाले. त्यांच्या बाळासाहेबांच्या टेबल जे होतं, टीपॉय होतं, त्याच्यावरती इंग्रजीमध्ये एक वाक्य लिहिलं. त्याचा अर्थ असा होता की मला डोकं असणारी माणसं पाहिजे, बिनडोक माणसांची मला बोलावंसं वाटत नाही. मग ते आपल्या विरोधी विचाराची माणसं सुद्धा असतील, त्यांच्याशी बैठकीमध्ये उत्तम संवाद करायचे आणि प्रश्न सोडवायचे. समाजाची भाषा एक वेगळी असते. तो नेता असतो, तो लाखो लोकांसमोर बोलत असतो, त्यामुळे ती भाषा वेगळी असते. ती नाही असेल नाही, पण त्याच्यातून काही प्रश्न निर्माण झाले तर संवाद करण्याची ताकद होती. ते हिंदू त्यांना मान्य होतं. आणि विशेषतः बाबरी मशीद जेव्हा पडल्यानंतर शिवसेनेचे कोणी नव्हते तिथे, कोणी नेते नव्हते, फक्त मोरेश्वर सावे होते. पण ते अपक्ष होते. ते काही शिवसेने म्हणून निवडून आलेले नव्हते लोकसभेमध्ये, अपक्ष म्हणून संभाजीनगरामधून जिंकून आलेले होते. त्यांचा मुलगा आता मंत्री अतुल सावे जो मंत्री, त्यांचे वडील. आणि ते पण घाबरलेले होते. ते आपल्याला अडवाणी आणि प्रमोद जोशी वगैरे त्यांना धरून ते पुढे तिथपर्यंत गेले होते. बाकीचे कोणी नव्हते. परंतु बाबरी पडल्यानंतर ती वाईट चांगली गोष्ट भाग वेगळा. ते माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटत होतं की असायला हवं होतं. त्याचं कारण तिथे ज्या निशाण्या होत्या त्या ह्या देशावरती परकीय लोकांनी आक्रमणं कशी केली, मुसलमानांनी किती क्रूर आक्रमणं केली, त्या सगळ्या निशाण्या होत्या. म्हणजे देऊळ पाडून तिथे आतमध्ये घुसवलेल्या मूर्ती त्या दिसत होत्या तिथे. म्हणजे थोडंसं टवके काढले सिमेंटचे की त्या दिसत होत्या. हा पुरावा होता. ठीक आहे, त्यावेळी त्या पद्धतीने पाडल्यानंतर सगळीकडे दंगा उसळला आणि नंतर कोणच जबाबदारी घेईना. अडवाणी वाजपेयींनी पण अगदी आपल्या लोकसभेमध्ये रडून सांगितलं की आमची चूक झाली ही. आणि सुंदरलाल भंडारी नावाचे उपाध्यक्ष होते, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, नंतर ते बिहारचे राज्यपाल झाले. तर त्यांनी सांगितलं हे काम आमचं नाही आहे, हे काम शिवसेनेचं आहे. हे झाल्यानंतर जे बाळासाहेब होते ते पटकन उसळून म्हणाले, जर शिवसैनिकांनी जर ती बाबरी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. म्हणजे त्यांचं हिंदुत्व होतं ते प्रखर होतं. आणि त्यांनी सांगितलं तिथे मंदिर बांधायची काही गरज नाही आहे म्हणून. त्यांनी हॉस्पिटल बांधा असं सांगितलेलं आहे की मंदिर बांधा. आणि असं त्यांचं हिंदुत्व होतं. कर्मकांडापासून प्रचंड लांब होतं. एक उदाहरण आणखीन एक मजा म्हणून सांगतो. सुभाष दळवी नावाचे महानगरपालिकेतले अधिकारी आहेत. त्यांनी प्रबोधनकारांचं मला वाटतं जन्म 125वा वर्ष होतं. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांचं तिकीट काढलं, आपलं पोस्टाचं पाठपुरावा करून तिकीट काढलं. आणि षण्मुखानंदला त्याचा कार्यक्रम होता. आणि प्रबोधनकारांची जयंती साधारणपणे सप्टेंबर महिना त्यांचा आहे, 17 तारीख 1885. तर त्याच्यामध्ये त्यावेळी बरोबर श्राद्ध पक्ष येतो, म्हणजे आपला पितृपक्ष येतो, म्हणजे गणपतीनंतरचे 15 दिवस. आणि त्यानिमित्ताने ते षण्मुखानंदला कार्यक्रम होते. तर त्यांनी असं बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितलं की काही मी हिंदू हृदय सम्राट आहे म्हणून काही लोक म्हणतात की तुम्ही खूप कर्मकांडवादी आहेत. मग तसे ज्योतिषी येतात, अनेक शंकराचार्य येतात, त्यांच्याकडे यायचे सगळी लोक. हे त्यांच्याकडे कधी गेलेले नाही. तर सगळे जे गुरु सगळे यायचे. आणि मी त्यांना एकदा विचारलं की ते बाहेर भगवे कपडे नाही घालायचे. घरी त्यांनी बाबरी पडल्यानंतर घरात त्यांचं ते भगवे किंवा भगव्याच्या जवळपास शेड्स असलेले ते लुंगी आणखीन आपलं सदरा घालायचे. तर मी एक दिवस त्यांना म्हटलं की हा काय तुमचा कॉस्ट्युम ड्रामा आहे का?
तर ते म्हटलं की काय म्हटलं महात्मा गांधीजी कसे कमी कपडे घालायचे आणि समाजामध्ये आपलं चित्र दाखवायचे की देशातला माणूस हा असा आहे, तर तुम्ही हिंदुत्व दाखवल्यामुळे हे भगवं घालतात का? तर मग त्यावेळी त्यांनी सांगितलं कपडा महत्त्वाचा नाही, कपड्यातला माणूस किती कसा आहे तो महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की माझ्याकडे सगळे बुवाबाजी शंकराचार्य सगळे येतात, मग त्यांच्याशी आपलं रंग जुळले पाहिजेत ना, नाही तर मग ते आपल्यावरती त्यांचे रंग उधळतील, म्हणून मी हे कपडे घालतो. तर सांगायचा उद्देश की त्यावेळी त्यांनी नाही म्हटल्यानंतर त्यांनी संपूर्ण ते जबाबदारी स्वीकारली. तर ते मी सांगत होतो प्रबोधनकार ठाकरेंचं. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अशी लोक येतात आणि खूप काही काही गोष्टी सांगतात. ते एकाने मला सांगितलं, म्हणजे माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आणि पुनर्जन्म माणसं नावाचा काय गोष्ट नाही. मला एवढं समजतं जे आज मी करतो तेच महत्त्वाचं आहे, ते टिकणार आहे. शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म शोधू नये. शिवाजी महाराज एकदाच जन्मतात, त्यांचे अवतार नसतात, कोणी नसतात. तर त्यांनी असं सांगितलं की काही लोक येतात मला सांगतात तुमचे बाबा म्हणजे वडील दादा प्रबोधनकार ठाकरे आता ऑस्ट्रेलियामध्ये पुनर्जन्म घेऊन आहेत. तर मी म्हटलं की असलं काय नाही, ते महाराष्ट्राच्या बाहेर फारसे गेलेले नाही, तर ऑस्ट्रेलियामध्ये कशाला जाणार आणि मी तो तिकडचा ऑस्ट्रेलियन कोण असेल त्याला बाबा म्हणून स्वीकारणार कसे. तर आता श्राद्ध पक्ष चालू आहे. तर आमच्या म्हणे मीनाताई म्हणजे त्यांच्या मिसेस पत्नी, तर त्या श्राद्ध पक्षामध्ये कावळ्याला घास ठेवायच्या. तर का ते पित्र येऊन खातात. तर मी एक दिवस त्यांना सांगितलं की तू प्रबोधनकारांच्या नावाने घास ठेवते, तर तो कावळा येऊन दे, आपण ते एक दिवस त्या कावळ्याला पकडूया आणि पिंजऱ्यात ठेवूया आणि पिंजऱ्यात ठेवलेला कावळा आपण सगळ्यांना दाखवूया हे आमचे वडील आहे, आमचे प्रबोधनकार ठाकरे. तर त्यांनी सांगितले हे सगळं झूट आहे. हे बाळासाहेबांनी त्यांची सत्ता असताना सुद्धा सांगितलेलं आहे, कायम सांगितलेलं आहे. लोक ते घेत नाही. म्हणजे ह्यांनी अत्यंत प्रखरपणे विज्ञाननिष्ठ जे सावरकरांनी सांगितलेलं हिंदुत्व होतं ते घेतलं. त्याच्यातलं सगळं नाही घेतलं, जे हवं तेवढं चांगलं योग्य असेल ते काळानुरूप घेतलं, पुढे नेलं. परंतु ते हिंदुत्व आज जर गरज आहे म्हणजे समाजामध्ये त्या अफवा पसरल्या जातात, खोट्या गोष्टी सांगितल्या जातात, कुजबूज तंत्रातून किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून जे सांगितलं जातं ते रोखायला बाळासाहेबांचं हिंदुत्वच खरं उपयुक्त आहे आजच्या घडीला सुद्धा. तुम्ही जसं म्हणताय की बाळासाहेब तुम्ही खूप जवळून बघितलं, आज जर बाळासाहेब असते बघा, बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा त्यांना जवळचे लोक सोडून गेले, बरोबर. आज जर बाळासाहेब असते तर त्यावर त्यांची हे काय गेल्या 2.5-3 वर्षापासून शिवसेनेतला एक गट गेला, तर काय प्रतिक्रिया असते सर पहिली बाळासाहेब, आणि झालं असतं कसं बाळासाहेब असले असते तर आजची परिस्थिती निर्माण झालीच नसती. आजची परिस्थिती म्हणजे असते तर आज बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा गणेश नाईक, हो छगन गेले ना, भुजबळ, पण त्यांनी शिवसेनेला धक्का काही बसला नाही. त्याचं एकच कारण होतं बाळासाहेबांचा त्याग. त्यांनी शक्य असून सुद्धा त्यांनी 2 गोष्टी आयुष्यात सांगितल्या होत्या. त्यांनी असं सांगितलं होतं, मी कधी निवडणूक लढवणार नाही, मी कधी सत्तापद भोगणार नाही आणि मी कधी चरित्र लिहिणार नाही. आणि ह्या तिन्ही गोष्टी पाळणं सोपं नसतं, त्यांनी पाळलं. ती कठोरता होती ना, ती लोकांनी खूप आपलीशी करून त्यांना आपलं मानण्यामध्ये त्या प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरली. आणि विशेष सांगतो, ह्या तर गोष्टी त्यांनी केल्याच नाहीत, पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट त्यांनी केली नाही, फार त्याचा उल्लेख केला नाही, त्यांनी स्वतः केलं नाही. त्यांनी अनेकांच्या साठीच्या कार्यक्रमाला गेले, अनेकांच्या अमृत महोत्सवाला ते गेले, बोलले, पण त्यांनी स्वतःचा अमृत महोत्सव किंवा साठी करवून घेतली नाही. समजलं की नाही. कार्यक्रम झाले, त्यानिमित्ताने काही पुस्तक प्रकाशनं झाली असतील तर हे एवढं सोपं नाही आहे. म्हणजे त्याग करायला सुद्धा तेवढी कमाई लागते, ती कमाई त्यांच्याकडे होती. समजलं की नाही. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे ती जसंच तसं होणार नाही. आणि ते स्वतःही सांगायचे, अमरपट्टा घेऊन काही कोण आलेला नाही आहे. परिस्थिती बदलत राहते, वातावरण बनत राहतं आणि त्याच्यातून पुढे नवीन काही गोष्टी होतात. परंतु आज नाही म्हणून फायदा घेतला जातो हे स्पष्टपणे दिसतंय. बाळासाहेबांसारखा जर कठोर माणूस असं, शिवसेनेतला एक जी बाई आहे जी कोण आता नगरसेविका आहे, फुटू कशी शकते. बाळासाहेब असेल तिला शक्यच नसतं. तिकडचा शाखा प्रमुख इतका सक्षम असला असता की त्यांनी फोडूनच दिलं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी पण सांगितलं की जेव्हा त्यांची आता शिवसेना फुटत होती शिंदेच्या, आले त्यांना सांगितलं जा म्हणून. समजलं की नाही. तुम्हाला जायचं असेल तर. बाळासाहेबांनी असं नाही सांगितलं असतं.
राजीनामा दे, आमदारकी दे, तर तुझी इथून तंगडी बाहेर पडेल. एवढं स्पष्ट बोलले असते, मला खात्री आहे. म्हणजे जे बाळासाहेबांबरोबर फुटले, जे फुटलेले होते ना, ते परस्पर फुटलेले आणि त्यांना महिना महिना लपून राहावं लागलेलं आहे. छगन भुजबळ असेल, तुमचे नंतरचे वडेट्टीवार आणि बाकीचे असेल, ते एक एक महिना फरार होते सगळे. ते नारायण राणे शिवसेनेची दहशत आता कमी झाली का म्हणजे? दहशत म्हणण्यापेक्षा दरारा होता आणि बाळासाहेबांच्या शब्दासाठी झोकून देणारे आणखीन त्या कृती करणारी लोक होती ती. कारण ते जे शिवसेना ग्रासरूटला जे लढायची ती आपले कार्यकर्ते, ते खूप तन मन धनाने लढायचे. काही देतात म्हणून लढत नव्हते. आज परिस्थिती तशी नाही ना. आज मला वाटतं शाखेत बसायला सुद्धा मानधन घेत असतील व दररोज संध्याकाळचं बसत असेल तर 2,000, 3,000, 5,000 घे. बाळासाहेबांच्या वेळी असं काय नव्हतं ना. तुम्ही या गोष्टीचा चांगला वापर करा, एवढंच होतं. तुम्ही आता सर ज्याचा उल्लेख केला की शिवसेनेचा दरारा संपलाय, बरोबर. ज्यावेळी ठाण्यामध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेसचे वसंत डावखरे निवडून आले, खोपकर प्रकरण, खोपकर प्रकरण, मला त्याच प्रकरणात यायचं आहे. मग आता म्हणजे एखादी नगरसेविका निवडून आलेले ज्या पक्षाला निवडून येतात ते त्या पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे जातात, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी हे जे खोपकर प्रकरण किंवा हे सगळं जवळून तुम्ही बघितलेलं आहे. आता ती भीती म्हणजे अशा पद्धतीने जर मी एखाद्या पक्षात ज्या विचारधारेनुसार आहे, मी आनंद दिघे यांच्या एपिसोडकडे तुमच्याकडे येणारच आहे, पण हे सगळं ज्यावेळी आपण ह्या संपूर्ण स्थित्यंतरामध्ये बघतोय त्यामध्ये फक्त स्वार्थाचं राजकारण आहे का आता हे? तसं नाही. बाळासाहेबांची प्रकृती वेगळी होती. एक आदरयुक्त दरारा होताच त्यांचा, कारण त्यांनी कमावलेल्या गोष्टी होत्या. पुन्हा प्रबोधनकारांची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी जवळून बघितली होती. त्यांच्याबरोबर जे नेते होते प्रबोधनकारांच्या निमित्ताने त्यांच्या घरी यायचे. यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब देसाई असतील, कॉम्रेड डांगे असतील, एस.एम. जोशी असतील किंवा कलात्मक क्षेत्रात अमर शेख असतील, आचार्य अत्रे असतील. खूप म्हणजे उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं त्यांनी बघितलेली होती. बाळासाहेबांच्या बरोबर आले, समाजातले घटक जसे असणार तसेच येणार, समजलं की नाही. मग त्यांच्यावर शरद पवार अमुक तमुक आले. मग त्यांच्या ज्या काही गप्पा गोष्टी होणार त्याच्यातून पुढची पिढी घडते ना. ती घडल्यानंतर ती संघर्षमय युक्त अशी पिढी होती. प्रबोधनकार ठाकरेंनी भाऊराव पाटलांसारखा, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा माणूस घडवला. ही किती मोठं म्हणजे रयत शिक्षण संस्था आज आहे. त्यांच्या 450 शाळा आहेत, जवळजवळ 2 लाख विद्यार्थी आहेत आणि 40,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. इतका माणूस घडवण्याच्या प्रक्रियेतल्या ते होते आणि ह्यांनी ते बघितलेलं होतं. त्याच्यामुळे समाज कुठच्या दिशेने न्यायचा हे बाळासाहेबांच्या डोक्यात पक्कं होतं. त्याच्यानंतर जे समाजकारण, राजकारण का अर्थकारण बदलत जातं, ते बदलल्याचे शिकार सगळेच होणार आहेत. त्यामुळे दरारा असं म्हणत नाही. खोपकर प्रकरण झालं, त्याचं समर्थन बाळासाहेबांनी असं काय स्वतःहून त्यांनी सांगितलं आणि घडलेलं नाही आहे. किंवा कम्युनिस्टांचा कृष्णा देसाई काय जो हत्या झाली, ती काय बाळासाहेबांनी सांगितली आणि घडवलेली नाही आहे. ते समाजामध्ये जे वातावरण असं घडवायचे त्याच्यानुसार अतिरेकाचं गाठलेलं टोक होतं. ते त्याचं समर्थन मी पण करणार नाही, ते टाळलं पाहिजे. आणि त्यांनी पण काही फार कधी केलं नाही, पण करणाऱ्याच्या मागे उभे राहिले की बा ठीक आहे, केलेलं आहे माझा. जशी बाबरी मशीदचं मी सांगितलं की म्हणजे ज्या प्रकरणामध्ये सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी होत होत्या ते आनंद दिघेच्या मागे ठामपणे उभे राहिले ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीत राहिले ना. पण त्याचा वापर आनंद दिघेंनी त्यांचं स्वतःचं मोठेपण करण्यात गेलं ना. ते एक त्यांचं चुकलं, जे आनंद दिघेंना पण माहिती होतं. म्हणजे त्यांचे आणि आनंद दिघेचे माझे खूप चांगले संबंध होते. त्याचा एक किस्सा सांगू शकतो आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा मोठेपणा पण समजू शकतो. मला वाटतं 97ची निवडणूक होती मुंबई महानगरपालिकेची, आणखीन नवी मुंबई महानगरपालिकेची. आणि तिथे आनंद दिघे म्हणजे गणेश नाईक, आणखीन जे आता ठाण्याचं आणि नवी मुंबईचं जे भांडण आहे ते फार जुनं भांडण आहे. आणि ठाण्यामध्ये खूप मोठे नेते होते, सगळे अनेक जण होते. मोदा जोशी होते, सतीश प्रधान होते, साबीर शेख होता. ते भांडण म्हणजे गणेश नाईक यांना काढून आनंद दिघेने बनवलं होतं का? नाही, आनंद दिघे ठाणे मतदारसंघ आल्यामुळे जिल्हा प्रमुख म्हणून आनंद दिघे तिथे असले पाहिजे. परंतु गणेश नाईकांनी स्वतः घडवलेली ती हे आहे ना, तो मतदारसंघ होता. आणि आताही त्यांनी ते भाजपला वजा करून त्यांनी केलेलं आहे. म्हणजे भाजपचे गणेश नाईक म्हणून कोणी मतं दिलेली नाहीये. तर गणेश नाईकनी जे काम केलं, म्हणजे त्यांनी 2017मध्ये असं सांगितलं होतं की आम्ही नवी मुंबईची धारावी करून दिली नाही, एवढ्या गोष्टीसाठी मत द्या. त्यांनी दिलं लोकांनी मत, कारण त्याची रचना जी आहे, जी सुटसुटीत अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे. आता जरा गावठणं वाढत चाललेली आहे, झोपडपट्टी वाढत चालली, काही भाग आहे,
कारण घणसवली किंवा पण नवीन जिथे जे उभं राहिलेलं बांधकाम तिथे गणेश नाईकांचा हात दिसतो तो, म्हणजे त्याची जी रचना आणखीन इतर गोष्टीमध्ये, तर तसं होतं. तर त्या ह्याच्यामध्ये उमेदवार निवडीमध्ये आनंद दिघेंना बाजूला ठेवलेलं होतं. शिवसेना भवन जुनं तिथे त्यांची निवड समिती बसली होती, बाळासाहेब तिथे हजर होते. आनंद दिघे जे आता पिक्चरमध्ये दाखवतात तसे काही नव्हते. ते कोणाच्या डोक्यातून निघाले असेल, कलाकारांच्या डोक्यातून खूप काय निघू शकतं, पण आपण पाहिलेले आहेत. बाळासाहेबांवरती निस्सीम त्यांची श्रद्धा होती. काही लोकांनी फुलवून त्याच्या डोक्यामध्ये ठाण्याचे शिवसेना प्रमुखपर्यंत पदवी त्यांना दिली होती. म्हणजे मुंबईचे वेगळे आणि ठाण्याचे वेगळे, जे बाळासाहेबांपासून वेगळे, त्यामुळे थोडंसं दुरावा होता. पण बाळासाहेबांचा जवळचाच माणूस असल्यामुळे तसं काही दुरावा असण्याचं कारण नाही. पण त्या निवड याच्यामध्ये बाकीच्या सगळ्यांना प्रवेश होता, पण आनंद दिघेंना शिवसेना भवनमध्ये प्रवेश नव्हता. तर ते झाल्यानंतर तिथे आपले लोकसत्ताचे तुम्हाला रिपोर्टर माहिती असतील, विकास महाडिक, तर त्यांनी मला फोन केला की आनंद दिघेंनी सांगितलं की जरा बाळासाहेबांना फक्त सांगा म्हणून की आनंद खाली आलाय म्हणून, दिघे खाली आलेत म्हणून. मी पटकन बाळासाहेबांना फोन केला, मोबाईल होता. आणखीन मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब, ते आनंद दिघे जिल्हा प्रमुख आहेत, ते खाली आहेत, तर ते दिसायला बरं दिसत नाही. तर म्हणे असं कसं त्याला खाली ठेवलं, पटकन पाठवायला सांगा. त्यांनी दत्ता नलावडेंना खाली पाठवलं आणि वरती आनंद दिघेंना घेतलं. नंतर आनंद दिघेंनी, अगदी मी अभिमानाने सांगेन, माझी पाद्यपूजा केलेली आहे. ती बुवा लोकांची करायची ना, कारण त्या तुमच्या आनंद मठामध्ये सांगायचा उद्देश काय, बाळासाहेबांचं असं टोकाचं वितुष्ट कधीच नव्हतं. ते एक दरारा म्हणजे धाक असायचा, पण धाकाचं त्यांनी माणसं लांब करण्यासाठी केलेलं नव्हतं. थोडंसं असतं, नेता मोठा असतो, आणखीन ते स्वतः कलावंत म्हणून श्रेष्ठ होते, म्हणजे व्यंगचित्रकार म्हणून, आणि ते कुठल्याही क्षेत्रात गेले असते, ज्ञानाच्या गेले असते, साहित्याच्या गेले असते, नाटकात गेले असते, चित्रपटात गेले असते, तर ते नंबर 1च झाले असते, प्रश्नच नाही. कारण वक्तृत्व होतं आणि अंगामध्ये कला भिनलेली होती. अनेकदा कलाकार असतो तो सोन्यासारखा असतो, पण त्याचा कान थोडासा पितळेचा असतो, तर त्यामुळे काही गडबड होऊ शकते. साहेबांचा म्हणजे बाळासाहेब साहेबांचं तसं म्हणत नाही, पण आजूबाजूला जे वातावरण होतं त्याच्यातनं गैरसमज होतात. पण त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते सगळ्यांचे संवाद दूर व्हायचे. मोठेपणा त्यांचा इतका, आज आपण अनेकदा म्हणतो की कम्युनिस्ट पक्षाची दळवी बिल्डिंग जाळली आणि कम्युनिस्टांना त्यांनी मुंबईमधून म्हणजे पिछाडीवरती नेलं. हे जरी असलं, हे खरं असलं, तरी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांचा सन्मान हा बाळासाहेबांनी अधिक केलेला आहे. अहिल्या रांगणेकर काही काम असेल तर योग्य वेळी बाळासाहेबांकडे जायचं. इतकंच नव्हे तर त्यांच्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून ते कामगार चळवळीमधून जो घडलेला कार्यकर्ता होता, तो त्यांचे नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते झाले, ते GL रेड्डी होते. 81 वर्षाचे होते, पण त्यांचा सत्कार कोणी केला नाही. तो सत्कार बाळासाहेब ठाकरेंनी खास रंगशारदामध्ये शिवसेनातर्फे केलेला आहे. त्यांना म्हणजे जरी आपले विरोधक असले तरी पण त्यांचा सत्कार, म्हणजे त्यांचा सन्मान, त्यांचा आदरातिथ्य करणं अगदी 100% केलेलं आहे. किंवा त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला पण गेलेले आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, राजकारण, निवडणुकीचं राजकारण वेगळं असतं, समाजकारण वेगळं असतं. म्हणून ते म्हणायचेत ना, 80% समाजकारण, 20% राजकारण. मला असं वाटतं की हे उलट, म्हणजे 20% पण राहिलं नाही, 100% राजकारण झालं. तर तसंच, आणि ते पण अर्थकारण निगडित राजकारण झालं. त्याच्यामुळे मला वाटतं दोष आहे तो, आणि तो समाजामध्येच आहे, तो इथेच असत नाही. शेवटी राजकारण कुठून घडतं, समाजामध्ये जे असेल घटना, माणसं असतात तीच राजकारणात येतात ना. मग त्या पद्धतीने माणसं बनत राहतात. मग लाखो 1500 रुपये जर दर महिन्याला लाच देणार असेल, घेणाऱ्यांना पण काय वाटत नाही की इतके आपण स्वस्त झालोत का. जिथे आपण 1,00,000-1.5 लाख रुपयाची कमाई कमवायची, तिथे 15,000 रुपयात ग्रॅज्युएट शिकलेल्या मुलींनी 1500 रुपयावरती आपलं शांतता म्हणजे खुश व्हायचं का. ही वाईट परिस्थिती आहे. ह्याला बाळासाहेबांनी चूड लावली असती, पेटवलं असतं लोकांना, की हे घेऊ नका म्हणून त्यांनी आंदोलन केलं असतं. म्हणजे त्याचे परिणाम काय होतात, मी म्हणजे पडेन, माझा पक्ष पराभूत होईल असं काय पडलं तरी चालेल, पण त्यांनी ती निवडणूक आहे ना, ती 1500 रुपये घेणं कसं चुकीचं आहे. आणि आपलं काम, त्यांनी आपल्याला नोकऱ्या दिल्या पाहिजे 15,000च्या. आम्हाला हाताला काम द्या, आम्हाला तुमच्या लाचारीसाठी हात पुढे करू नका.
हे त्यांनी, पण त्यावेळी कसं झालं, विरोधी पक्ष जे होते, जे काँग्रेस आणखी शरद पवारांची हे होती, राष्ट्रवादी होती किंवा उद्धव ठाकरेंची, ह्यांनी विरोध नाही केला. आपण विरोध केला तर लोकांना वाईट वाटेल. बाळासाहेबांनी अजिबात तो विचार केला नसता. तुम्ही हे पैसे घेण्यापेक्षा त्यांनी वेगळंच अजून काहीतरी वादग्रस्त व्यक्तिमत्व केलं असतं, वक्तव्य केलं असतं. हे म्हणजे रस्त्यावरती उभं राहून टाळ्या वाजवण्यासारखं असं पण बोलले असते आणि पैसा निकालो, हे आम्हाला असं करतात का म्हणून असं विचारलं असतं बाळासाहेबांनी नक्की 100%. निवडणूक हरली तरी चालेल, ते प्रत्येक वेळी सांगायचे ना, तुमच्या नशिबात असेल तर शिवसेनेचं राज्य येईल, तुम्ही कर्मदळिद्री असेल तर नाही मत देणार म्हणून. इतकं स्पष्टता होती. आणि तेवढी असते ना तेव्हा समाज मागे उभा राहतो. बाळासाहेबांकडे सत्ता नव्हती, परंतु सत्तेवरती अंकुश ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे होती ना, आणि म्हणून त्यांनी इतकं उभं करू शकले ना. एअर इंडियामध्ये मराठी माणसांना टॉप पोस्टवरती नोकऱ्या मिळवणं ही काही सोपी गोष्ट आहे का? सर, तुम्ही आता त्याचा उल्लेख केला की बाळासाहेब जर आज असते तर त्याने हे 1500 रुपयाची ज्या पद्धतीने सरकार प्रलोभन दाखवते त्याला विरोध केला असता, कडाडून विरोध केला असता. आम्हाला हाताला नोकरी द्या, हटाव लुंगी, बजाव पुंगी किंवा भूमिपुत्रांच्या बाजूने राहणं, मराठीवरचा अन्याय सहन न करणं, हे जे सगळे त्याने जे आंदोलन उभं केलं, त्यानंतर मराठी माणूस शिवसेनेच्या मागे ज्या पद्धतीने उभा राहिला तो मागील 60 वर्षामध्ये आपण बघतो आहे. पण आज पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे आंदोलनं, त्याच पद्धतीची भूमिका घेण्याची शिवसेनेला गरज आहे का? आहे ना, आहे ना. मराठी माणसाची पिछाट होतेच ना. मंगलप्रभात लोढा कुठून कुठे गेला. लोढा कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग 1996 मध्ये त्या मीरा रोडला झाली. लालकृष्ण अडवाणी हे आले होते उद्घाटनाला. तो लोढा मलबार हिलचा, म्हणजे जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत, मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे, त्या एरियामध्ये मलबार हिल भागामध्ये मराठी माणसांनी निवडून आलं पाहिजे होतं ना. तो मंगलप्रभात लोढा तिथे 25 वर्ष काय करतोय? त्यांनी दक्षिण मुंबईचं काय करून ठेवलंय? यात्रा जत्रांचं आमिष दाखवलं, पोल्वोमधनं फिरवतो, शाळा कॉलेज शाळा आहेत तुमची, ट्रस्ट अनेक आहेत, ते ताब्यात घेतले ना त्यांनी डेव्हलपमेंटसाठी. ही कुठली पद्धत? लोक निवडून देतात ना. लोक निवडून देतात, पैसा बोलतो ना. पैसा बोलतो हे आहे ना. मराठी माणसं, खरं तर अमर शेखांचं एक वाक्य आहे, 2 कौडू के मोल में मराठा बिकता नाही. मला वाटतं 2 कौडीपेक्षा कमी पैशामध्ये विकला जातोय तो आज. त्यामुळे ही परिस्थिती आहे. त्यामुळे ही परिस्थिती आहे. जसे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्यात काही शिवाजी महाराजांबरोबर मराठी माणसं नव्हती. आदिलशाह कुतुबशाहच्या दरबारामध्ये सुद्धा मराठी माणसं होतीच ना. आपण कुठे उभं राहायचंय मराठी माणसांना अनेकदा कळत नाही, असं मला नेहमी वाटतं. की ते ठाकरे किंवा अजून पवार हे महत्वाचं नाहीये, त्याच्याऐवजी दुसरा कोण असेल तर तसंच वागणार आहेत ते. आपण कसं वागायचं हे ठरवलं पाहिजे. बाळासाहेब नेहमी सांगायचे की ही मी आणि मीच हे तुम्ही डोक्यातनं सोडून द्या, मी नाही आहे तसा, तुमच्यातनं तयार होऊन दे, त्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमची संघटनाही समजतात का? तर आपल्याला ती संघटना मराठी माणसाची आहे हे मुळात समजलं पाहिजे, आणि तो दबाव आपला आणला. आता नेतृत्व बदलतं. मी त्याच्यावरतीच होतं. शिवसेना जे बोललं जातं ठाकरेंची आहे, ती नक्की आहे का? मराठी माणसांचीच आहे ना ती. ठाकरेंची कशी असू शकेल? आपण, माझं म्हणणं, आपल्याला घालीन लोटांकन करायचं, ते असं कधी म्हणाले की आमचीच संघटना आहे म्हणून? आपण आपली करण्यासाठी आपली पाऊल खुणा तिथे उमटवल्या पाहिजेत ना. मला असं वाटतं की ती मराठी माणसांची संघटना आहे, त्याने आपण टिकवली पाहिजे, आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. आपण, आपल्याला नीट युक्तिवाद करता आलं पाहिजे, त्यांना नामोहरण करता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. ते कोणीतरी काहीतरी सांगावं. यामध्ये मराठी माणूस कमी पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मराठी माणसांमध्ये ज्या पुढच्या पिढ्या झाल्या, गावातनं आलेली माणसं, मुंबईमध्ये विशेषतः, तर ग्रामीण भागातलं राजकारण वेगळं आहे, मुंबईतलं राजकारण हे पूर्ण वेगळं आहे. ही मुंबई ही वसत गेलेली आहे, फुलत गेलेली आहे. ती अशी एकट्या माणसांची नाही आहे. पण त्याच्यामध्ये आपला ठसा जो उमटवायचा असेल, आणि तो उमटवला पाहिजे आपण, तर जर असेल, कारण या मुंबईची ताकद खूप मोठी आहे. ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होणं किंवा ती आर्थिक राजधानी देशाची होणं हे जगासाठी आहे. ते आपल्यासाठी नसेल वाटत. आपण जिथे राहतो तिथे आपल्याला किंमत नसते. म्हणजे कोकणात गेलं तर ज्याच्या दारात 4 आंब्याची झाड आहे त्याला हापूसचं काही किंमत नाही. तो म्हणत असं हे ठीक आहे. ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी हापूस चव हे वेगळं आहे ना ते. तर हा जो आहे तो आपला मुंबईतल्या मराठी माणसाला तो कळला नाही. तो सांस्कृतिकदृष्ट्या कळायला पाहिजे होता खरा. तो तेवढं ते बाळासाहेबांनी खूप जपलं. सांस्कृतिकता जी आहे
म्हणजे अनेक कलाकार, अनेक शाहीर, अनेक बोलणारे त्यांनी वक्ते आणून ठेवले ना, पत्रकार आणून ठेवले. म्हणजे आपल्या प्रॅक्टिकल सोशलिझम नावाची ह्यांनी निळकंठ खाडीलकरांनी एक संकल्पना आणली होती की प्रत्येकाला मुंबईत जर प्रवेश करायचा असेल तर त्याला लायसन द्या म्हणून. मग त्यांनी शिवाजी पार्कला त्यांचं भाषण ठेवलं. म्हणजे आपल्या विरोधातल्या लोकांना सुद्धा त्यांनी स्टेज दिलं आपलं. कॉम्रेड डांगे तर ह्याच्यामध्ये त्यांच्या दुसऱ्या अधिवेशनाला ते आले होते, त्यांचे प्रमुख पाहुणे होते. असे वेगवेगळे यायचे, त्यांना त्यांनी नाकारलं नाही कोणाला. अगदी विरोधी असलेला आपला माणूस असेल, नारायण आठवलेंसारखा पत्रकार साहित्यिक असेल, त्यांना लोकसभेचा खासदार त्यांनीच बनवू शकले ना. ते हे का बनवू शकले तर त्यांना कल्चर माहिती होतं, आणि कल्चर कसं राजकारणात आणायचं, ते कल्टिवेट कसं करायचं, ते त्याचं जतन जोपासना कशी करायची हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे सोपं गेलं, आणि ते आजही मराठी माणसांनी जाणीवा का ठेवल्या पाहिजे. आपण इथे कमवायला आलोय, पण आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं कल्चर काय हे कळलं पाहिजे. आपल्याकडे पूर्वी गरबा खेळायचे, किंवा त्याला वेगळं नाव आहे, भोवत्या नावाचं नाव आहे कोकणामध्ये. त्या काठ्या घेऊन गोल गोल फिरायचे. दांडिया आणला ना तिथे पहिल्यांदा गुजराती प्रबळ झाले. हा किरीट सोमय्या यांनी सुरू केला. ती फाल्गुनी पाठक गायची. हा दांडिया कशा आणला, आणि आपली पोरं कमरा तिथे लचकवायला कशी लागली. कल्चर असं बदलतं. मुंबई अशी बदललेली आहे. पाहिजे जर सुरुवात करायची असेल तर मराठी माणसांनी दांडिया करायला बंद केलं पाहिजे. हे बाळासाहेबांनी आज नक्की सांगितलं असेल. पण मला एक सांगा की तुम्ही तुमचं कल्चर जपा, हा त्यांचा आग्रह असायचा. पण सर, आता ज्या पद्धतीने शिवसेनेवरती मी आक्रमण हा शब्द फार ॲग्रेसिव्ह होईल. शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा शिस्तबद्ध असा काय घाट सुरू आहे? त्यासाठी काही भाजपतली लोक किंवा शिवसेनेतलेच काही लोक कार्यरत आहेत, आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये अशा पद्धतीच्या त्या संघटनेचे लचके तोडणं, आणि त्यानंतरच पुन्हा सांगणं की आम्हीच बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार वगैरे आहेत, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, त्यांनी कुठे बाळासाहेब बघितले? बाळासाहेब बघितले असे तर असे वागलेच नसते ना ते. त्यांनी एक वेळ स्वतःला बंद करून घेतलं असतं तुरुंगात किंवा घरात, पण गद्दारी केली नसती, वेगळं काही केलं नसतं. बाळासाहेबांची शिवसेना गद्दारी करत नाही. नाही, गद्दारी करतील, पण ते असे लपून छपून करतील, उजळ माथ्यानी नाही, खिजवण्यासाठी नाही, डिवचण्यासाठी नाही. गणेश नाईक सुद्धा असतील, नारायण राणे सुद्धा असतील, किंवा तुमचे छगन भुजबळ सुद्धा असतील, ही लोक नीट हिमतीने गेलेली आहेत. समजलं की नाही? त्यांनी बाळासाहेबांच्या नजरेला नजर देऊन ते गेलेले नाही आहेत. परस्पर हिंमत दाखवली आहे त्यांनी. पहिले त्यांनी बाळासाहेबांचा व्यवस्थित आदर ठेवलेला आहे. आता असं आहे ना की त्यांच्याचसारखे उद्धव ठाकरेंनी वागलं पाहिजे का, त्यांच्यासारखंच राज ठाकरेंनी वागवलं, ही बंधनं आपण का टाकायची? दत्ताजी साळवींचे जसे शेवटपर्यंत अपमान सोसून सुद्धा त्यांनाही त्यांच्या आयुष्यात अपमानित केलं गेलं, किंवा वामनराव महाडिक असेल, त्यांना दूर ठेवलं गेलं, पण ती लोकांनी शिवसेना सोडली नाही. ते गप्प राहिले. अनेक जण, लीलाधर डाके अजून आहेत ना, आहेत की नाही लोकांना माहिती नाही, पण आहे ती गोष्ट हे काय रसायन होतं बाळासाहेबांचं, नेत्यांचं, शिवसैनिकांचं, की किती काय वाटलं तरी मी माझ्या नेत्याला सोडून जाणार नाही? त्याचं म्हणणं की ते विचाराशी प्रामाणिक होते. ते जे काही करत होते त्यांचं ते समाजकारणातला भाग होता. राजकारण तिथे खूप दुय्यम होतं. ही जी मराठी मुंबई आहे, मुंबईवरचं वर्चस्व आणि त्याच्यातून महाराष्ट्र असणं, म्हणजे बाळासाहेबांना वसंतदादा पाटलांनी काँग्रेसमधून मदत करणं, हे कसं असू शकतं? तर ही माणसं आतून बांधलेली होती. त्यांना माहिती होतं हे मुंबईचं महत्त्व काय, त्याच्यातनं मराठी माणसाचं महत्त्व काय, महाराष्ट्र कसा असावा, तो मुंबईसह का असावा, हे माहिती होतं. आणि ह्यासाठी तडजोडी म्हणत नाही, ती आतले बंध त्यांनी समजून घेतले होते. त्यामुळे अमर शेख हे विरोधी पक्ष, कम्युनिस्ट पक्षांच्या बरोबर होते, पण बाळासाहेबांना ते शाहीर म्हणून आवडत होते. शाहीर साबळे ह्यांनी तर त्या शिवसेना स्थापनामध्ये तर सगळ्या प्रयोगामध्येच ते होते ना. दादा कोंडके हे शाहीर होते आधी. त्यांचं विच्छा माझी पुरी करायचं नाटक, ज्या माणसाला त्यांनी प्रजा समाजवादी पक्षातले ते, परंतु समाजवादीमधून बाळासाहेबांकडे आले. त्यांनी कधी शिवसेनेचा गंडा बांधला नव्हता, शिवबंधन नव्हतं, पण तरी सुद्धा बांधलेले होते. प्रत्येक सभेमध्ये जिथे बाळासाहेब नसतील तिथे आपले हे दादा कोंडके जायचे, शाहीर साबळे जायचे. तर सांगायचा उद्देश काय, तर त्या लढ्यातून निर्माण झालेली ही माणसं होती.
त्यामुळे त्यांना मुंबईचं महत्त्व आणि तिथे मराठी माणसाचं अस्तित्व का असलं पाहिजे आणि ते ताकदीने का असलं पाहिजे हे त्यांनी जपलं होतं खूप. सर, जसं मी म्हटलं मगाशी की सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेच्या ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी दाक्षिणात्य लोकांचं इथे मुंबई किंवा जिथे प्रमुख आस्थापना होते त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य होतं, प्रभाव होता. आता जो एक विशिष्ट समुदाय म्हणजे वारंवार जर स्पष्टपणे सांगायचं झालं तर गुजराती समाजाचं आक्रमण किंवा त्यांचं वर्चस्व मुंबईवर वाढतं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आज बाळासाहेब असते तर हे आक्रमण किंवा जे काय वर्चस्व आहे म्हणजे गुजराती ठरवणार. म्हणजे आमची समजा जो पालघर जिल्हा आहे त्या ठिकाणी सुद्धा जर गुजराती बॅनर लागत असतील किंवा इथे मी काय खावं काय खाऊ नये हे जर इथले बिल्डर धनिक लोक जर समजून सांगत असतील तर हे सगळं म्हणजे आता तशा पद्धतीचा उठाव होईल असं वाटतंय. उठाव फार पुढचा भाग आहे, पण ते असं का झालं ते आपण समजून घेऊ शकतो ना. मराठीकरणं बाळासाहेबांनी हिंदुत्व घेतलं, हिंदुत्वामुळे ह्या सगळ्यांना मोकळीक मिळाली. हटाव लुंगी बजाव लुंगी जे काय पुंगी होतं, बजाव पुंगी हटाव लुंगी जे होतं त्याला होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केंद्रीय आस्थापना ज्या होत्या म्हणजे इन्कम टॅक्स असेल, अजून इतर कार्यालय असेल, तर त्याच्यामध्ये साऊथच्याकडचे दाक्षिणात्य लोक जास्त होते. त्यालाही निश्चित कारण होतं, कारण त्यांचं इंग्रजी चांगलं होतं. त्यांना त्यांची भाषा तमिळ, केरळी किंवा काय मल्याळम आणखीन इतर भाषा, कन्नड भाषा असे आपलं कन्नड भाषा असे, त्याच्याबरोबर ते हिंदी नव्हते शिकत. हिंदीला त्यांचा विरोध असल्यामुळे त्यांच्याकडे इंग्रजी चांगलं होतं, टायपिंग तेव्हा त्यांना चांगलं यायचं, म्हणून ते नोकरी त्यांचं बस्तान होतं. ते बाळासाहेबांनी अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तोडलं. मग ते नावं दाखवायची, प्रत्येक आस्थापनामध्ये कसे घुसलेले आहेत ते दाखवायचे. आणि मराठी माणसं आहेत ती तिथे क्वालिफाईड असून सुद्धा जाऊ शकत नाही कारण त्यांचं तिथे प्राबल्य आहे. ते कम्युनिटी पॉलिटिकल इंटरेस्ट दाखवते म्हणून त्यांचा विरोध नव्हता. कारण इथे साऊथ लोकांचं असं काही मतदारसंघ नव्हते. एक फक्त माटुंगा मतदारसंघ होता, सायन माटुंगा मतदारसंघ. तिथे सी सुब्रमण्यम नावाचे जिंकून यायचे काँग्रेसचे 25-1 वर्ष, तर मला माहिती आहे. पण ते असे काय मराठी विरोधी नव्हते. उलट इथे जे आपले कर्नाटक संघ आहे माटुंग्याला, तर तिथे मराठी शिकवायचे क्लासेस होते आणि साहित्य संघ मराठी होता, मराठी साहित्य संघ होता. तिथे अन्य भाषा शिकवण्याचे क्लासेस व्हायचे. तर इतकं ते चांगलं होतं. जे राजकीय त्यांचा हस्तक्षेप नव्हता, तो नोकरीशी संबंधित होता. आणि इथे आता जो आहे बिहारी असेल, गुजराती असेल, किंवा गुजराती तर पहिल्यापासून होतच ना, तो वादच मुळात महाराष्ट्राचा होता, संयुक्त महाराष्ट्र. ती मुंबई त्यांनी जोडायची होती आणि ती आता जोडत जोडत आणलेली असं माझं म्हणणं आहे. कारण का तिथे डहाणूच्या इथे पुढे उंबरगाव आलं की तिथून गुजरात सुरू होतं. तर हा जो आता जो पालघर भाग आहे जो ठाण्याचा होता तो खूप महत्त्वाचा होता. कारण त्या ज्या सीमा ठरल्या भाषावार प्रांतरचनेनुसार, तर सलग जिथे असेल, सलगता जिथे भाषेचं असेल, म्हणून आपण बेळगाववरती हक्क का सांगतो बेळगाव जिल्हा, तर बेळगाव जिल्हा आहे तिथे मराठी भाषिक तेव्हा जास्त होते. तर मराठी भाषिकांचा तो सलगता असल्यामुळे तो जिल्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. तसं डांग आणि उंबरगाव हा आमच्यामध्ये आला पाहिजे असा आग्रह होता. परंतु कारण तिथे मराठी लोकांची संख्या होती. आता करत 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 त्यांनी विरार वसईपर्यंत गुजराती लोक घुसवलेले, अगदी सिस्टमॅटिक घुसवलेले आहेत. ते अगदी हळूहळू करत करत आलेले. पहिलं बोरवली त्यांचं स्थानक होतं, जिथे जंक्शन होईल तिथे घुसायचं. प्रश्न आहे की त्यांचं ते मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, आहे, चालू आहे. बाळासाहेबांनी सहन केलं असतं का, तर मला वाटतं की सहन केलं असतं. सहन केलं म्हणजे अप्रत्यक्षपणे सहन केलं गेलं. 2002 मध्ये मोदींचं जेव्हा सत्ता जातच होती तिथे, ते जे काय त्यांनी तिकडे गुजरात केलं, त्यावेळी ह्यांनी वाचवलेलं होतं, बाळासाहेबांनी वाचवलं होतं. त्या जोरावरती ठामपणे उभे राहिले नाही तर अडवाणी आपलं वाजपेयींनी त्यांना काढूनच टाकलं होतं जवळपास. समजलं की नाही, मुख्यमंत्री राजधर्म पाळायला हा माणूसच लायक नाही असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे राजधर्म पाळा असं सांगितलं होतं, म्हणजे पाळत नाही आणि तेवढे लायक नाही तुम्ही, असा त्याचा अर्थ होता. पण ती परिस्थिती बदलली. हिंदुत्वाचा जोर जसा जसा वाढत गेला, तुम्हाला असं वाटतं की बाळासाहेबांच्या तो तितका असा लक्षात आला नाही. पहिली एक चूक झाली की जी स्पष्टता नव्हती की ह्याची आम्हाला गरज नाही असं सांगायला पाहिजे होतं. तर कारण ते आलं की त्यांना माहिती होतं की ह्याच्याबरोबर काय येणार आहे, ती भटजी शेटजीची युतीच येणार आहे त्याच्याबरोबर. हे त्याच्या बाबतीत त्यांना स्पष्टपणे त्यांनी अनेकदा बोलून पण दाखवलेलं, असताना बोलून दाखवलेलं. ही कर्मकांड, देवळं सगळी जागृत होणार, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मी सांगतो असं नाही आहे, त्यांची स्वतःनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते कुठे थोपवायचं ते त्यांच्या हातात नव्हतं.
आणि मला असं वाटतं जसं वय वाढत जातं तसं माणसाला सुद्धा वाटतं ना, कशासाठी आपण त्रास आहे, हे आता मांडलेलं ताट आहे ते आपण उधळायचं कशाला. त्याच्यामुळे त्यांना त्या क्षणी त्याचा लाभ दिसत होता, कळलं की नाही. किंवा ते पण बाळासाहेब असताना 2010 साली पहिल्यांदा बॅनर लागलं की 100% भाजप. आशिष शेलार होते, इतर होते, त्याच्यावरती टीकाही झाली, पण ह्यांनी सक्षमपणे केली नाही. मी बाळासाहेब नंतर 2 वर्षांनी गेले, त्या 2 मिटिंगी मला असं दसऱ्याच्या त्यांनी तशा वाया घालवल्या आपल्याच लोकांना ठोकण्यामध्ये. त्याच्याऐवजी हे 100%चं भानगड आहे ते तुम्ही सांभाळा असं जर त्यांनी सांगितलं असतं तर ते अधिक उत्तम झालं असतं. पण तिथून त्यांचा विरोध भाजपला चालू झाला होता, पण त्यांच्या हातात नव्हतं, ग्राउंड लेवलला त्यांच्याकडे ते काम करायला नव्हतं. त्यामुळे ते हिंदुत्वाचं ओझं घेतल्यामुळे नुकसान मराठी माणसाचं प्रचंड झालं, पण त्याच्याही पद्धतीने शिवसेनेचा धाक कमी झाला, ही पण वस्तुस्थिती आहे. सर, बाळासाहेब म्हणजे व्यंग्यचित्रकार, चित्रकार, पत्रकार, उत्तम फारडा वक्तृत्व असलेला माणूस. हे असतळी मराठी माणसाबद्दल त्यांना एक विशेष आत्मीयता होती. मराठी माणूस, सामान्य माणूस, गरीब जो शिवसैनिक असतो. सो आता बाळासाहेबांनी जन्मशताब्दी वर्षात सुद्धा अजूनही बाळासाहेब का हवेसे वाटतात मराठी जन? बाकी राजकीय नेत्यांची तेवढी उंची नाही आहे. नाही, तसं नसतं. माणूस असताना फार आपला वाटत नाही, गेल्यानंतर तो जास्त हवासा वाटतो, ही आपल्याकडची परंपरा आहे. शिवाजी महाराज असताना मला नाही वाटत कोण म्हणाले असतील की हवं होते माणूस. उलट सांगत असतील काय माहिती आहे की पहिल्यांदा खूप चांगलं होतं, चौथाई दिली म्हणजे 1/4 भाग दिला की राजा आपल्या बादशाकडे पाठवला दिल्लीला की सगळं ठीकठाक होतं. शिवाजी महाराज आल्यानंतर रोज धाडधाड धाडधाड सैन्य गेलं, धाडधाड आलं, इथे हल्ले व्हायचे, तो गड वाचवा, हा गड वाचवा. मला नाही वाटत शिवाजी महाराज असताना कोणी त्यांच्याबद्दल चांगलं बोललं असेल. नाही, चांगलंच असणार सर. नाही नसेल, आपले राजे आहेत ते. राजा असून तरीचा म्हणून विरोध झाला ना त्यांच्या राज्याभिषेकाला. काय झाला विरोध? होऊन द्यायचं नव्हतं ना. विरोध झाला, खूप त्रास झाला त्यांना. 10-15% समाज असतो, ते गेल्यानंतर आपल्याला मोठे वाटतात. महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, असताना त्यांना सगळ्यांचा छळ झालेला आहे. ज्ञानेश्वरांचा असताना छळ झालेला आहे, त्यांच्यात ब्राह्मण समाजाने केलेला आहे, तो इतरांनी येऊन नाही केलेला आहे. तो सगळा छळ झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना काय किंमत दिली होती असताना? गांधीजी काय किंमत दिली होती? गोळी मारण्यापर्यंतची वृत्ती गेली कुठे? असताना द्यायची नाही, नंतर त्याची जोपासना आणखीन त्याचं हे करायचं कौतुक, हे तर कायम आपल्या मातीमधलाच गुण आहे. एक अश्रूंची झाली फुले नाटकामध्ये वसंत कानेटकरांनी एक वाक्य खूप छान लिहिलेलं आहे. इथे असत्याचं पीक आहे, ते गवतासारखं भराभरा वाढे, पण सत्याचा अंकुर फुटायला आणि तो समजून घ्यायला शतकाची वाट बघावी लागते. आपल्याकडे बाळासाहेबांच्या राजकारणाबद्दल मतभेद असतील, पण मराठी माणसांनी तो नीट समजून घेतले होते का? तर नाही. आता तर त्यांचे पुतळे होतील, कदाचित 50 वर्षानंतर बाळासाहेबांचा अवतारीच पुरुष होते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार म्हणजेच प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे असंही सांगितलं जातील, पोथ्या होतील, अजून काय ते ग्रंथ निर्माण होतील, पण ते साफ झूट आहे. असताना आपण त्या माणसाला काय, त्यांना समजून किती घेतलं. अनेक पत्रकार आहेत जे आता बाळासाहेबांचं गुणगान करतायत. मी काही त्यांचं काही कौतुक करणारा नव्हतो, त्यांच्यावरती टीका पण त्यावेळी केलेली आहे, पण त्यांनी कधी मनाला लावून नाही घेतली. तिथे म्हणाले ठीक आहे, तर तुमचं बाजू आहे, पण ते जे बोललेले पण नाही त्यांच्याशी, ती लोकंसुद्धा आता बाळासाहेब हवेशी वाटतात. पण असताना काय अडचण होती, समजलं की नाही. पण एक गोष्ट सांगतो की खरं बाळासाहेबांची जयंती की जन्मशताब्दी मराठी माणसांनी तर जरूरच करावी, ती वर्षभर करावी, पण त्यापेक्षा अमराठी माणसांनी जास्त करावी, समजलं की नाही. कारण ते जे निर्दय असले असते, क्रूर असले असते, गुजरातीमध्ये तसा हिंसाचार केला ना, तसा केलं असतं तर अमराठी माणूस टिकला नसता. अमराठी माणसाचं सौंदर्य असेल, अमराठी माणसाचं कर्तृत्व असेल, त्याचं पण गुणगान करायचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं, म्हणून अमिताभ बच्चन मोठा झाला. जर बाळासाहेब ठाकरे नसले असते तर अमिताभ बच्चनचं आज नाव नसलं असतं, मी तुम्हाला सांगतो. मग ठरवून त्यांनी सगळ्यांना हाणून पाडलं असतं. किंवा दिलीप कुमार म्हणजे मुळात तो युसुफ खान, त्या सगळ्यांबद्दल त्यांना आस्था होती ना. सगळे राजकीय क्षेत्रातली माणसं होती त्यावेळी, अंकलेश्वरीय होते, इंदुमती पटेल होत्या, त्यांच्याबद्दल त्यांचा आस्था होती. म्हणजे अनेक राजकारणातली माणसं होती, स्वामी सुब्रमण्यम होता, त्याच्याबद्दल त्यांना आस्था होती.
किंवा जेठमालानी होता त्यांच्याबद्दल त्यांनी अमराठी म्हणून त्यांनी दूर नाही लोटलं. त्यांचे गुण घेतले सुद्धा आणि गुण मराठी माणसाला सांगितले सुद्धा. म्हणजे त्यांनीही करावं असं माझं म्हणणं आहे. जे मराठी माणसांपेक्षा त्यांनी दामदुपटीने करावं आणि आपलाही मराठी माणूस म्हणून असलं पाहिजे. आपल्याला सर्वांना घेऊनच जायचंय. पण ही मुंबई आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघू नका. ज्या दिवशी वाकड्या नजरेने कराल की नाही त्या दिवशी तो बाळासाहेबांचा अपमानच केलेला असेल. कारण 107 हुतात्मे जितकं महत्त्वाचे आहे त्या हुतात्म्यांची आठवण जागती ठेवण्याचं काम त्या लढणाऱ्या लोकांनी फार नाही केलं. त्यावेळी ज्या वेगवेगळे पक्ष होते त्यांनी नाही केलं. पण बाळासाहेबांनी आजपर्यंत म्हणजे त्यांची संघटना झाल्यानंतर 60 वर्षांचे गेल्यानंतर 13 वर्षांनी नंतर सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण शिवसेनेमुळे काढावी लागते किंवा त्यांच्या काय म्हणतात निवडणुकीच्या एका अजेंड्यावरती तो विषय होता. तर त्या पद्धतीने आपण त्या विषयाकडे बघायला पाहिजे. बाळासाहेब ह्या व्यक्तिमत्वाकडे बहुरंगी व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्यामध्ये खूप ताकद होती विचारांमध्ये. सर, आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला आहे, 66 साली जर शिवसेनेचा जन्म झाला तर बाळासाहेबांची शिवसेना जन्मालाच आली नसती तर आज महाराष्ट्रातून मुंबई वेगळी झाली असती असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही ज्याचा वारंवार उल्लेख करता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, हे सर्व जे काही चेतवण्याचं काम, सगळ्या गोष्टींना एकत्र आणण्याचं काम बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलं. त्यांच्यासोबत अनेक जण होते. पण हे जर समजा मराठी माणसाची अस्मिता आजसुद्धा 60 वर्षांतरसुद्धा मराठी माणूस जो खचलेला वाटतो या सगळ्या गोष्टी, तर पुन्हा बाळासाहेब खचलेला नाही, संघटित होण्याचा भाग आहे. खचलं अस्तित्व अस्मिता असते म्हणून ती बाहेर येऊ शकते असते ना. कारण बाकी दाक्षिणात्य राज्यामध्ये त्या भाषेची अस्मिता, तमिळ, तेलुगू, बाकी सगळ्या गोष्टीची अस्मिता असते. मुंबईमध्ये मराठी माणूस, मराठी माणसाची अस्मिता, मराठी भाषा याला कायम दुय्यम स्थान दिलं जातं. नाही, आपल्याला मुंबईमध्ये तसं वाटतं, आणखीन इतरत्र. पण एक तर म्हणजे आपण जे मराठी माणसाचं जे मूलतः स्वभाव आहे तो उत्कर्षाच्या दिशेने जाणार आहे. म्हणजे चांगल्या दिशेने, म्हणजे आजच्यापेक्षा अधिक चांगलं उद्याचं व्हावं ह्या दृष्टीने विचार करतो. साऊथमध्ये जे म्हणजे दक्षिण भारतामध्ये त्यांच्याकडे रचना आहे, त्यांच्याकडे विरोधी पक्ष आणखीन सत्तेवरचा पक्ष, त्यांची अस्मितेबद्दलची भावना एकच आहे. तसं महाराष्ट्रामध्ये होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो काँग्रेस पक्ष होता यशवंतराव चव्हाणांपासून, किंवा यशवंतराव चव्हाण आधी मुळात शेका पक्षामध्ये होते. जो शेका पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये घटक पक्ष होता, किंवा SM जोशी किंवा ते सगळे जे होते आपले प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळे, ही लोक जी होती त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यावेळेच्या काँग्रेस पक्षातली पद्धत ही सारखी होती. मग काँग्रेस पक्षातले फक्त मोरारजीवादी जे होते ते गुजरात दार्जिणे होते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष हा एकच होता जवळजवळ विचाराने. त्यामुळे शिवसेना वाढली नाही महाराष्ट्रभर. तेव्हा ही माणसं गेली तेव्हा शिवसेना वाढली गेली. फक्त त्याच्यामध्ये त्याला काँग्रेसने एक चूक केली होती अशी मला वाटतं, की त्यांनी नंतर ती सुधारली. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वेगळी ठेवली होती आणि मुंबई काँग्रेस कमिटी ठेवली होती. तिथे मुरली देवरा बरेच वर्ष होता. किंवा त्याच्या आधी काही सका पाटील होते, पण ते मराठी होते. त्यांचं काही एवढं म्हणजे जेवढं त्यांचं विद्रूप रूप दाखवता येतात तेवढं ते नव्हतं. तो विद्वान माणूस होता चांगला, म्हणून जिवंतपणी त्यांचा पुतळा झाला. समजलं की उगाचच होत नाही ते सका पाटील उद्यानामध्ये. तेवढ्या समतेचा तो माणूस होताच, समजलं की नाही. एक ते निवडणुकी आपलं भाषा बोलायची असे, म्हणजे चंद्रसूर्य असे परत यावत चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं ते बोलले होते. तेव्हा आचार्य अत्रे बोलले होते की चंद्रसूर्य काय सका पाटलाच्या बापाचे आहेत का. तर एका वाक्यावरती त्यांच्याबद्दल वाईट मत झालं. पण तसं नाही, ते खूप ताकदीचं माणूस होते. ते त्यांना नंतर जॉर्ज फर्नांडिसनी त्याच वाक्यावरती पराभूत केलं. हे पण परत जॉर्ज फर्नांडिस आपले नव्हते, पण आपण मानलं त्यांना. आज मुंबईतल्या प्रत्येक म्युन्सिपल कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांचे आई वडील कधी असतील त्यांनी जॉर्ज फर्नांडिसचं मनापासून अभिमान, आपलं काय म्हणतात, त्याची रोज पूजा बांधली पाहिजे. पण तो इकडचा नसून कारवार मधला माणूस शहरात इथे तो शरदरावांची युनियन चालवतो. ती बेसिक त्याचं म्हणजे फाउंडेशन करतो आणि 77 सालामध्ये बिहारमधून जिंकून येतो. म्हणजे मुंबई स्वीकारते सुद्धा आणि मुंबई जो गाजतो तो कुठेही गाजतो. तिथे मधुलिमय पण स्वीकारले गेले होते. मग आपण बिहारींबद्दल वाईट मत नाही आपलं असं राजकीय हस्तक्षेपाबद्दल आहे की तुम्ही येतात, तुम्ही हे बनवतात, अड्डे बनवतात आणि मतदारसंघ बनवतात, त्याला आपला विरोध आहे.
त्यामुळे मराठी अस्मिता संपलेली नाही आहे. समजलं की नाही? मराठी अस्मिता संघटित केली पाहिजे. मला आजही विचाराल, मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल लागला, तो मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला साजेसाच लागलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ह्यांचे 75 जे काय आलेत, आपलं 70-75 जे निवडून आलेले, 65 आणखीन मनसेचे 70 जण आलेले आहेत. 71. हे 70 जण अधिक 89 जे आहेत, म्हणजे आपलं शिंदे गटाचे 29 जण, 99 झाले. आणि ह्याच्यामध्ये भाजपमध्ये ते 89 आले. तर भाजपमध्ये काही सगळे काही हे नाही आहेत, काय म्हणतात भैये बिहारी आणखीन अमराठीच नाही आहे. 50 जण मराठी आहे. उलट ह्यांनी दाखवून दिलं की मराठी लोकांचीच अजून ताकद आहे. 60% लोक हे मराठीच आहेत. म्हणजे मला विचारतं हा की तो हा भाग नाहीये. मराठी महापौर पाहिजे यासाठी आग्रही असलं पाहिजे. त्यामुळे ते चुकीचं, म्हणजे बाळासाहेब असले असे तरी म्हटलं असं, ते बाकीचं जाऊन दे, मराठी आहे ना, कुठे जाणार? माझं म्हणणं आपण जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, म्हणजे ते जरी त्याचे 2 भाग झाले असले तरी हे 71 आहेत आणि शिंदेचे 29 100 आहेत. आणि तिथे 40, 50, 60 आहेत ना. ते काय सगळे भैयांची संघटना आहे का? असं काही नाहीये. भाजप आहे ती मराठीत लोकांची आहे. साठम तिथे जे आहेत, अमित साठम आहे, ते प्रमुख आहेत. पूर्वीसारखं नाही. पूर्वी कसं एक जमटमल वासवानी असायचा, अजून कोण सोमय्या असायचा, फोमय्या. आज काही नाही. भाजपात मराठी लोकांच्या ताब्यात आहे. तिथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे. मला असं वाटतं की तितक्या टोकाचं बघू नये. मग एवढंच बघायचं होतं तर मग आधीच नीट करायचं होतं ना. सगळ्या गोष्टी रिपेअर करायच्या होत्या. सर, आपण इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातला तुम्हाला कुठला गुण असा भावतो आणि आजच्या राजकीय नेत्यांमध्ये त्याचा अभाव वाटतो का? नाही, राजकीय नेते म्हणजे पहिलं उत्तर देतो की ती जी स्पष्टता त्यांच्यामध्ये होती ती नाही. पोटात एक अजिबात नाही. त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं, संघटनेचं पण नुकसान झालं, पण त्यांनी तो स्वभाव सोडला नाही. स्पष्टता ही प्रचंड होती. म्हणजे आताच्या राजकारणी आताच नाही, जवळपास आताचं जवळपासच नाहीये. ते सगळं नकली प्रकरण आहे. ते जे कोण जवळपास समजत असेल तर ते नाहीये. ती स्पष्टता नाहीये. पण आता जर कुठल्या नेत्याने तशी भूमिका घेतली तर ती नाही घेता येणार, कारण त्याच्यामागे त्यागाची भूमिका खूप मोठी लागते ना. असं नेहमी एक वाक्य आहे चांगलं वि स खांडेकरांचं, त्यागाची मूर्ती वैभवाच्या गादीवर शोभून दिसते. त्याग कोणी करावा, स्पष्ट कोणी बोलावं, ज्याचं ती साफ असेल तिथे. त्यांचे वडील बोलायचे बाळासाहेब ठाकरेंचे, ज्याची लंगोटी साफ तो कोणाला भिणार. तसंच बाळासाहेबांचं होतं ना. त्यांनी सगळ्याला त्यांची तयारी असायची ना. त्यांना माहिती असायचं आपण हे केल्यानंतर काय होणार, त्याच्यातनं अडचणी आल्या तर मार्ग कसा काढायचा, तोही त्यांना समजायचं. स्पष्टता म्हणजे किती स्पष्टता असायची. म्हणजे आम्ही जिंदाबाद मुर्दाबाद करत आम्ही ह्याच्यापर्यंत जायचो, वर्षा बंगल्यापर्यंत. आणि तिकडे जाऊन परत चहा पाण्यावरती सगळं संपायचं आमचं ना. का आम्हाला माहिती असायचं ना अडचणी काय आहेत त्या सत्तेच्या सुद्धा. वसंतराव नाईकांचं त्यांनी किंवा त्यांचं जे बोलायची पद्धत होती, त्यांचं म्हणायचं किती रेखायचं, किती बोलायचं. आपण माईकपर्यंत आवाज जायचं ना, तेवढंच शिराट आणायचे असतात. तर सत्ता नावाची गोष्ट असते. त्यांची अडचण इतकी त्यांच्यामध्ये. बाळासाहेब राजकारणात ऍडजस्टमेंट नाही केली नाही. ॲडजस्टमेंट म्हणण्यापेक्षा त्या वेळीच्या गरजा त्यांनी समजल्या की काय गोष्टी. म्हणजे मी असं सांगेन, इतर पक्षांना टिकून राहण्यासाठी त्यांनी खूप स्वतःला पाठीमागे खेचलेलं. त्यांनी खरंच आताच्यासारखं निर्दयी राजकारण, क्रूर राजकारण, जे कुठल्याही थरापर्यंत जे काय आता बोललं जातं टी व्हीवरनं, चित्रविचित्र वाघाच्या भूमिकेमध्ये, ते जे बोललो असं हे यांनी चालूनच दिलं नसतं ना. त्यांना त्यांचा स्त्रीबद्दल आदर असायचा. पण ज्या पद्धतीने महानगरपालिके किंवा एकूण ज्या नेत्यांचं जे बोलणं असतं, मला नाही वाटत ते आपली स्त्रियांच्या नेतृत्वाची परंपरा राखणार आहे. म्हणजे ते बाळासाहेबांनी स्वतःही जपलं. त्यांच्याकडे सुधाचुरी नावाच्या ॲडव्होकेट होत्या, उत्तम बोलायच्या नेत्या होत्या, त्यांनी मान दिलेला होता. मुनाल गोरे होत्या, अहिल्या रांगणेकर होत्या, किंवा अजून इथं तारा रेड्डी होत्या, इंदुमती पटेल होत्या, पार्वती परिहार होत्या. ह्यांचं वागणं बोलणं समाजातलं तेच जर पुरुष राजकारण्यांवरती पण प्रभावित करतं. त्यांनाही त्यांच्या जागा दाखवणारा. इंदिरा गांधी तर उत्तम उदाहरण त्याच्यातलं. नंदिनी सतपती किंवा इंदिरा गांधी उठवळपणा नाही ना, तो बाळासाहेबांनी खपून घेतला नसता. मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावरती वारंवार टीका केली असती. स्वतःचं नुकसान सोसून
स्वतःवरती टीका सोसून ह्या जर-तरच्या गोष्टी आहेत. आपण आपल्या कर्तृत्वातून, जसं आम्ही म्हणतो की शिवाजी काय कोणाला बनता येणार नाही, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज काय कोणाला बनता येणार नाही, पण त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्यासाठी स्वराज्यासाठी लढणारे मावळे तर बनता येतात. तर उत्तम बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करायचं असेल तर पहिलं तुम्ही पहिले आधी शिवसैनिक, नंतर तुम्ही आधी पहिले पूर्ण मराठीवादी बना. मराठी कल्चर समजून घ्या, मराठी माणूस समजून घ्या, मराठी माणसाच्या वेदना संवेदना समजून घ्या. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्ष उत्तम पद्धतीने तुम्ही साजरं कराल किंवा केलंच पाहिजे. ते किमान पुढचा काळ म्हणजे आम्ही पूर्वी असं जोडायचो की छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर महात्मा फुले समजून घ्या. महात्मा फुले समजून घ्यायचे असतील, समजलं की नाही, तर तुम्ही राजश्री शाहू महाराज समजून घ्या. आणि राजश्री शाहू महाराज जर समजून घ्यायचे असतील तर तुम्ही बाबासाहेबांचं आयुष्य समजून घ्या. कारण बाबासाहेबांनाच सगळं प्रोत्साहन हे आपले ह्यांनी दिलेलं आहे. राजश्री शाहू महाराजांनी महात्मा फुलेंचा विचार प्रत्यक्षात आणलेला आहे आणि महात्मा फुलेंनी खरे छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेले आहेत. तर त्याच पट्टीत मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल तर अण्णाभाऊ साठे समजून घ्या. जग बदल घालून गाव सांगून गेले आम्हा भीमराव, किंवा महाराष्ट्राची चळवळ ही त्यांनी लढलेली आहे, त्यांच्या गाण्यांनीच लढलेली आहे ना. आत्माराम पाटील, अमर शेख, गवाणकर ह्या शाहिरांनी लढवलेली आहे. तर त्याच्यानंतर खरा महाराष्ट्र जर समजून घ्यायचा असेल तर बाळासाहेब ठाकरेंची संपूर्ण राजकीय कारकिर्दी, शिवसेना, त्यांचे विचार जर समजून घेतले तर मराठी म्हणून आपण कुठे असलं पाहिजे हे नक्की समजू शकेल असं मला वाटतं. आणि ती आजची गरज आहे. महाराव सर, आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या आठवणी जागवल्या त्याबद्दल आपला पुनश्च आभारी. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये शिवसेनेसारखी संघटना जी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जिवंत आहे, उभी राहिली आहे, अशाच या संघटनेची मुंबईला मराठी माणसाला गरज आहे. अशाच प्रकारच्या विशेष पॉडकास्टमध्ये जर आपल्या मुलाखती बघायच्या असतील तर आमचं myMahanagar.com ही वेबसाईट लॉग इन करा. आम्हाला X आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. तसंच आपलं आवडतं वर्तमानपत्र आपलं महानगर नेहमी वाचत जा. धन्यवाद.